साहेब अब्दुल सत्तारांनी एक वक्तव्य केलंय की दोन्ही शिवसेना एकत्र आली तर असं त्यांनी सांगितलंय. दुसरीकडे आमदार संजय गायकवाड म्हणताय की भाजपकडून जे शिंदेगड शिवसेना आहे त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. काय म्हणा या राज्यामध्ये किंवा अन्य कोणत्याही राज्यामध्ये स्थानिक जे काही पक्ष आहेत त्या पक्षांना फोडून मुठमाती देऊन सगळ्यांना कच्चपीर लावून वेगवेगळ्या प्रकारानं भाजपमध्ये त्यांना समाविष्ट करण्याचं धोरण त्यांचं आहे. ते अतिशय गोड बोलून म्हणजे इंग्रजांसारखं गोड बोलून राज्य करण्यासाठी म्हणजे व्यापार करण्यासाठी जसे ते आले आणि राज्यकर्ते झाले तसे गोड बोलून यांच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घेऊन स्वतःचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते आलेले आहे. म्हणून जे काही आपले शिंदे साहेब आहेत त्यांच्या महत्वाकांक्षा त्यावेळेस पराकोटीच्या त्या फुगलेल्या होत्या त्या सगळ्या आता कमी झालेल्या आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता की जो काही भाजप आहे तो त्यांना संपवायला निघालेला आहे, त्यांचा घास घ्यायला निघालेला आहे आणि जे म्हणून त्यांना बळी पडलेले आहेत प्रलोभनाला ते आता त्यांच्या जवळजवळ घास त्यांचा जाण्याच्या स्थितीत आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची विचारधारा, महाराष्ट्राचं जे काही लोकांच्या आशा आणि आकांक्षा जर जपायचं असेल या सगळ्यांनी वेळी सावध झालं पाहिजे. एक आघाडी, भव्य आघाडी उभी केली पाहिजे आणि स्वतःचं जे काही महत्व कमी जास्त करून त्यांनी उद्धव साहेबांच्या बरोबर येणं आवश्यक आहे. कारण उद्धव साहेबच एकमेव असा राजकीय नेता या ठिकाणी या सगळ्या पडझडीच्या काळामध्ये स्वतःच्या विचारावरती ठामपणानं या वादळाला तोंड देतोय. आणि म्हणून यांना जाणीव झाली, ती जाणीव मला असं वाटतंय सगळ्यांना होते आणि उद्याचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्यांच्याकडे नाही, एकत्र येण्यामध्ये ज्या ठिकाणी ते होते त्या ठिकाणी त्यांनी परत यावं. ही जी काही सत्तारांनी व्यक्त केलेली भावना आहे, आमचे बुलढाण्याचे संजूभाऊ गायकवाड यांनी भावना जी व्यक्त केली ती बरोबर आहे. त्यांनी एकत्र येण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. उद्धव साहेब यांच्याकडे येणार नाही, यांना उद्धव साहेबाकडे गेलं पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे आणि काय त्याला म्हणून आपण विना अट साहेबांच्या समोर त्यांनी उभं राहून पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे.